नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग पण आपला थोडासा वेगळा होणार आहे, कारण की आपण आलो होतो भैया संभाजीनगरला आल्याबरोबर आपण आलो मावशी घरी. कोण की मध्ये तर मी काही ब्लॉग काढला नाही. हा आपला मावशी मुलगा गोलू, तो मंथन भाई ब्रदर्स, हे सगळ्यात लहान ब्रदर. तर आलो तर आपण आता कोण की आता काही ब्लॉग काढला नाही. मी आल्याबरोबर ब्लॉग काढायला सुरुवात केली. नाही तर आपले बैलो इकडे चालू यायचे सगळ्या रूमा चेक करणं. जाऊ द्या, तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू पहा. कोण की आज मामाच्या घरी कार्यक्रम, तर आपल्याला तिकडे बी जायचंय, थोडंफार काम बी करायचंय. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा आणि आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा. भाई गेला तो आईस्क्रीम आणायला, बोलून ते आईस्क्रीम घेऊन आले. सगळेजण आईस्क्रीमची वाट पाहत आहे. नंतर जायचं होतं आपल्याला थोडं बाहेर गोलुडॉन. ही गाडी बाय मर्सिडीज, मंथनची आवडती गाडी भाऊ. डायरेक्ट हा उघड तिचा दरवाजा, जायचं ना आपल्याला बाहेर. चावी पी भाऊ उकडे डायरेक्ट. पण भाऊ चालू करायला नाही आठवून, तुम्हाला दाखवायचं नाही आम्हाला. जाऊ द्या, भेटतो तुम्हाला डायरेक्ट. खतरनाक सीन आहे हो. चल जाऊ द्या, चाललो बा आपण डायरेक्ट सामान घे माहिती द्यायला. आता कार्याचं पुढे करते, पुढे का मागे आपण चाललो सामान द्यायला. तुम्हाला आवाज येतो का नाही मला कमेंट करून सांगा. आलो मग इकडे आले बरोबर. डेकोरेशन पाहून घ्या भाऊ. डेकोरेशन झालं नाही म्हणा बाकी अजून. इकडे आहे दिदी रांगोळी काढताय. तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. घरी जाता जाता हलवून मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे घ्यायची होती. अजून मावशीला त्याला द्यायची होती, तर आईस्क्रीम वगैरे घेतोय. मंथनला म्हणलं 2-4 तू बी शिल्लक घे आणि 2-4 मला बी दे. मस्तपैकी इकडं मस्त बफे सिस्टम दिले. जेवणा खावण्याचं काही वाढायचं ताण नाही आपल्याला. फक्त विषय आता पाहुणे रावळे येते तर पाणी घेणे वाटू. ऐकी लोकांची गरी मनांची अशी गोष्ट आहे आमची. पाणी भरायची ट्रिक पहा तुम्ही आमची. गॅप भर ना. नाही इथं हा तू कर ना, बोलतो मग. अरे बंद कर. आणि भरलं म्हणतानी वाटालो दोघं. डेकोरेशन तो एक नंबर होईल या बा. घरचे पोरं म्हणले तर कामं तर सगळेच करणं पडते. चाल ना इकडे. आपल्या लेवलचे कामं म्हणजे बघची होती. पुरेशपुरे लाईट यायची बटणं. अरे फॅन का भारती दुसऱ्याला पाहायला भाव. तर आपल्या मावशीच्या मुलीचा पण बड्डे होता, म्हणजे किशूचाच बड्डे होता आज. तर इथं पण तिच्यासाठी पण स्पेशल डेकोरेशन केलं होतं, कोण की तिचा बड्डे होता ना आज म्हणून. आणि डेकोरेशन पहा एक नंबर बाई. मंथनला म्हणलं होणाऱ्या बायकोसाठी काहीतरी नियोजन करून ठेव. का आपल्याला बी अशी एवढी दगदग नाही झाली पाहिजे. असंच इव्हेंट्स. हॉटेल विकत घेणार आहे आपण डायरेक्ट. मजा आया. घरचे पोरं म्हणल्यावर घरच्या पोराची काही कामं तर थांबत नाही भाऊ. सगळ्याला कामं तर सांगतच राहते आणि सगळ्याला कामं तर करणंच राहते. ही पिऊ परत एकदा ब्लॉगमध्ये दिसन मग ते. आपण आलो होतो घरी आल्यावर इकडं मामीचं तावरणं झालं होतं आणि इकडं फोटोग्राफर आणि सगळे सीन चालू होतं, कारण की इथं शूट वगैरे करायचं होतं. पोरं म्हणल्यावर सगळ्याचं तर सीन कसा कामाचाच राहतो. शूट चालू इकडं. आणि इकडं किशूचा बड्डे आज. पिऊ दीदी मंथन ब्रो आणि इकडे शूट येताना शूट वगैरे करता येते. फोटोग्राफर शूट पहा काय खतरनाक शूट चालू आहे. कराल का नान परत. कपडे गिपडे चेंज करतो भाऊ. भाऊ नवीन कपडे घेतले
त्याबद्दल भाऊ पार्टी देणार नाही आपल्याला डायरेक्ट. चार्जर पिन पण घेतली. कपडे चेंज करायच्या टायमामुळे आपल्याला झालं भाऊ उशीर तर फटाफट चाल. तो आपण स्वयंपाक वगैरे पाहण्यासाठी काऊन की खाली घरचे पोरं म्हणल्यावर कामं तर पहिले करणं पडते. इकडे सगळ्याची जेवण घालून चालू होते. असं कर. काढवले तिसऱ्यांदा चौथ्यांदा हा डायलॉग मारते मी का घरचे पोरं असल्यावर की जेवण खाऊन करता येत नाही. गुलाबजामुन कोण तोंडात पाणीवर काही खाता येणार नाही. घरचे पोरं भैया पेट भर के आराम से. कटोरी एक है क्या? दो ले लो तुम्हारे, 2 ले लो 3 ले लो अपने. आणि या कार्यक्रमासोबत पण आज किशूचा पण बड्डे, तर किशूचा बड्डे पण सेलिब्रेशन करतो आपण. कमेंट करा. भैयाचं पण लग्न आहे तर भैयाच्या लग्नाला पण सगळ्यांनी यायचं पुरा ताकद ना. बड्डेचा सीन चालू आहे चालू होते यांचे फोटो वगैरे काढणं चालू होती. इकडं सगळा कार्यक्रम पण व्यवस्थित झाला होता. तर काही तिथं पंचपक्वानने भरपूर पक्वानच बनवून ठेवले. आणि हा भाऊ तर काही दाबानच नाही, सगळं नवीन आहे. मंथनचं तर डायरेक्ट दुसरी प्लेट घ्यायची बारी आली बाई. हे गुलाबजाम बाईचा पण सीन तसाच. जाऊ द्या, हे सगळं मी वाट पाहू राहिलं. मी फटाफट जेवण करतो, भेटतो तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. किंवा हा ब्लॉग कंटिन्यू पण बघा तुम्ही. असं काही पुढं तर अजून तर काही सांगता येत नाही मला पुढं काय होणार आहे. काऊन की कसं आहे समजून घ्या. नांदकर्तिक काय यावंच लागतं. हॉटेल कोणची मोर्या संभाजीनगरची. तुमचं कोणतं सारखं रे गँगस्टर नाव काय तुमचं? नाही रे भाई, गँग बिग नाही गँग नाही म्हणता यायची आपली आहे बरं का फुलंब्रीमध्ये. नांदकर्तिक काय यावंच लागतं फुलंब्रीला. कार्यक्रमातून सगळं सामान वगैरे घरी ठेवून आलो. तुम्ही इकडे मावशीच्या घरी हो. आणि रात्रीचे वाजले होते 1-1:30 वाजले होते. तर आमचं चालू होते फोटो वगैरे काढणं. आणि हा ब्लॉग तर आपल्याला काही एवढं बरोबर जमला नाही. पण तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काय चुकते मला कमेंटमध्ये सांगा. तर नेक्स्ट ब्लॉग आपण याच्यापेक्षा भारी बनवायचा प्रयत्न करू. भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.